मागच्या अंगणातलं कडुनिंबाचं झाड फांद्यातनं हालत होतं. वारा येत होता. दिवे लागण होऊन गेली होती, पण मिट्ट काळोख पडलेला नव्हता. रस्त्यावरचे दिवे, गल्लीतले दिवे आणि घराघरातले दिवे यामुळे परिसर लक्षात येत होता. इथे तिथे काळोखावर त्या दिव्यांनी प्रकाशाची रांगोळी काढली होती. स्पष्ट नसले तरी माणसांचे आवाज कानावर पडत होते. आवाजाचा नुसता कलकलाट कानांवर येत होता. 2 वाडे टाकून खंडू पाटलाचा वाडा होता. त्याच्या वाड्याच्या मागच्या भागात गोठा होता. तिथून गाईचं हंबरणं कानावर पडत होतं. त्या हंबरण्यात वेदना होती. व्याकुळ करणारं होतं ते हंबरणं. ते ऐकून ऐकणारा अस्वस्थ होत होता. खंडू पाटलाची गाय गाभण होती असं तिने काही दिवसांपूर्वी ऐकलेलं होतं. त्यालाही 2-3 महिने होऊन गेले असतील. तिला वाटलं कदाचित खंडू पाटलाची गाय विणार असेल. तिला कळातही येत नव्हत्या, कारण ते तिचं हंबरणं वासरासाठी नव्हतं. त्यात करुणा होती, वेदना होती, शरीर पीडा होती. एका शरीरातून दुसरं शरीर असं सहजासहजी थोडंच बाहेर येतं. पायात मोडलेला काटा, तोही पायातून काढताना डोळ्यात पाणी येऊन जातं. माणूस जीवाच्या आकांतानं आतून ओरडतो, आणि इथे तर शरीरधर्म शरीर धारण केल्यावर चुकत नाहीत. त्यातून माणसाला मनात असो किंवा नसो जावंच लागतं. साधा सर्दी खोकला माणसाला परेशान करून सोडतो, तर इथे हैक हैक झालं ग बाया, झालं. कोणीतरी म्हटलेलं तिच्या कानावर आलं. तेही अस्पष्ट, आणि तिची खात्री पटली की खंडू पाटलाची गाय व्यायली आहे. 5-7 मिनिटं खिडकीत थांबून ती परत पलंगाकडे फिरली. अंगसैल सोडून पलंगावर पडून राहिली. अजून 4 महिने होते बाळंत व्हायला. उलट्यांचा त्रास थोडा कमी होत होता. तिला वाटलं हा त्रास कमी होता होता पोटाचा घेरा वाढेल. आत दिवसा गणिक वाढणारं बाळ, त्याचं ओझं वागवत दिवस रेटायला लागतील. उठताना बसताना त्रास होत होता. झोपताना वागताना तिला नागेशच्या वेळचे सरते शेवटीचे 8-10 दिवस आठवले. सगळं शरीर जड झालेलं, हालचाल मंदावलेली, पायांवर सूज होती. कसंही झोपलं तरी जीवाला बरं वाटत नव्हतं. संपत गाढ झोपलेला, आणि आपण सारखी कूस पालटत तळमळत असतो. शेवटी या अवस्थेतनं सुटका व्हावी अशी स्वतःसाठी प्रार्थना करत होती ती. शेवटी आईकडे आठवडाभर गेली आणि नागेश झाला. सगळ्यांना आनंद झाला मुलगा झाला म्हणून, पण तिला आनंद होता तो आपली त्या अवघडलेल्या अवस्थेतून सुटका झाली म्हणून. खूप दिवस, ते शेवटचे दिवस तिला पुढे कितीतरी दिवस आठवावेसे सुद्धा वाटत नसत. मनात धसका होता. नागेशच्या वेळी पाटी कोरी होती. इतरांचे अनुभव गाठीला होते, पण स्वतः घ्यायचा होता तो तिने अनुभव घेतला. आता ह्या खेपेस मागचं नागेशच्या वेळेचं मध्येच आठवे, मन तगमगून उठे. कढाच्या वेदना स्मरत आणि तिला घाम फुटे. पुन्हा एकदा त्याच चक्रातनं आपल्याला जायचंय हा विचार मनाचा तळ ढवळून काढी. मागच्या खिडकीतून आनंदाचा जल्लोष ऐकायला आला. शकुंतलाला वाटून गेलं झाली वाटतं गाय बाळंत. काय दिलं असेल तिने? वासरू बैल आहे का गाय? कुठल्या रंगाचं? तिच्यासारखं बिस्किटी रंगाचं का ज्याच्यामुळे त्याच्यासारखं? थोडं पांढरं थोडं काळं, मध्येच आईसारखं मध्येच बापासारखं. सगळ्यात महत्त्वाचं तिला वाटलं तिची सुटका झाली, त्या यातनांचा शेवट झाला. संपत 10च्या सुमाराला आला. त्याचा जिना चढून माडीवर येण्याचा पावलाच्या आवाजाने तिला जाग आली. तिचं एक आतलं मन हे संपतच्या घरी येण्याची वाट बघत होतं अगदी आतुरतेनं. तो आला, त्याने कपडे बदलले. तिने डोळे वळवून त्याच्याकडे बघितलं. हळूच उठून बसली. त्याच्या हालचाली न्याहाळायला लागली. तो काहीच बोले ना, तेव्हा न राहून तिने विचारलं, अहो कसा झाला कार्यक्रम? कोण कोण आलतं? बरं झालं की. तो तिच्या शेजारी आडवा झाला. का व, समजा ठीक आहे ना व? तुम्ही गप का? तिने काळजीने विचारलं. क्षणात तिच्या मनात आलं आपण न जाऊन चूकच केली. परगावी का जायचं होतं? गावात तर होता कार्यक्रम, तो सुद्धा माहेरी. इथं पडून राहायचं ते तिथं पडून राहिलो असतो. ऐन कार्यक्रमाच्या वेळी उठून बसलो असतो. कोणाला नाही, पण आईबाबांना बरं वाटलं असतं. आपल्याला मुलगा म्हणजे विमलचा नवरा आपल्या डोळ्यांनी बघता आला असता.
असं ह्यांना विचारत बसायची पाळी आली नसती. आपलं बरं नसणं आईबाबांनी विमलनं समजून घेतलं असतं. तो नाराजीने म्हणाला, काय पोरगा बारा आहे, आडाप्याराने रोपानी, पण घर म्हणून काही विशेष नाही. दोघं भाऊ मिळून बुलढाण्याला दुकान चालवत्यात असं ऐकलं. माय त्यांच्या संगती असती. हा थोरला भाऊ इथं जिल्हा परिषदेत खालच्या वर्गाला शिकवतो. आसन 2-3 हजार पगार, म्हणजे पैशाच्या बाजूनं घर थोडं कमी वाटते. का घाई केली? माझा मित्र सुभाष अवचट, त्याला ज्या इमलाला सुचवलं होतं तो तयार बी झालता. ऊसाची शेती, घरी 2 ट्रॅक्टर, वाडा, काय कमी पडलं नसतं. 2 भाऊ पकस्त, मोठ्या भावाचं स्वतःचं दुकान, चांगलं चाललंय. शकुंतला उसासत म्हणाली, अहो जिथं नशीब असतं ना माणसाचं तिथं देव त्याला वडत वडत नेते. ते त्याच्या मनाचं ऐकत नाही. आणि दैव मान्यवर आहे. ठ्याचा भाकर खाणारे का दुःखी असतात का? आणि रोज खीर खाणाऱ्यांची दुःखतही वेगळीच असतील. काय आईची तब्येत ठीक नसती, आबा तसे साधे भोळेत आणि धाकटे दोन्ही भाऊ शिकणार आहेत. आम्ही बी त्यातलेच की. शेती आहे पर कोरड भाऊ, 4 पाहिल्या गोंडर देणारी. अजून तो त्याच घरी आहेस म्हण की, संपत रागात म्हणाला. शकुंतला हसून म्हणाली, अहो म्हणजे राहणारच की. अशी कशी मी सुटी होईन? माझ्यात रगत आईबापाचं आहे का नाही? ती काय आता झोपा लय झालं, लय शहाणपणा सांगत बसू नको, त्यांनी दटावत म्हटलं आणि तो डोळे मिटून पडला. शकुंतलानं विचारलं, अवकाला का आली का? आणि भाऊजी माझी आठवण काढली का? गेली मला समधी विसरून? काढली की, ती बी समधेंनी. कलाका नव्हती आली, तिचा नवरन पोरगा आलता. तो पाठ वळवून झोपून गेला. शकुंतलाचं मन काही तृप्त झालं नाही. तिने खोदून खोदून विचारलं, पण त्यांनी त्रोटक उत्तरं दिली. तिने ठरवलं, थोडं बरं वाटलं की एखाद दिवस आईकडे जाऊन राहूनच यायचं. बोटभर बोलून घ्यावं, सगळं समजून घ्यावं. कसा कार्यक्रम झाला, काय काय ठरलं, कोण काय बोललं, वगैरे वगैरे. महिन्यात विमलचं लग्न झालं. ती बुलढाण्याला नांदायला गेली. शकुंतलानं ठरवूनही तिला निवांतपणे माहेरी जाऊन राहता आलं नाही. लग्नाच्या 2 दिवस आधी ती माहेरी गेली होती, पण तब्येत तशी ठीक नव्हती. पायावर सूज होती. डॉक्टरांनी मीठ कमी खायला सांगितलं होतं. शिवाय फार हालचाल करू नका, चढ उतार करू नका असंही बजावलं होतं. BP वाढलेलं होतं. मनच शांत नव्हतं. मनात सारखे काय काय विचार असायचे. मन स्वतःलाच प्रश्न विचारी, कधी उत्तर मिळे तर कधी नाही. इतकी चांगली बाई कौसल्या, तर हिच्या नशिबी का असा नवरा यावा? किंवा वांजपणा फक्त बाईत नसतो, पुरुषात बी असतो. मग गणपतमध्ये येतो आहे का? ती कसं भागणार? कोण भागणार? कौसल्या मात्र भरडली जात होती. ती दोषी ठरवली गेली होती याचं शकुंतलाला वाईट वाटायचं. संपतचं वागणं भडक डोक्याचं असायचं. चिडला की वाडा डोक्यावर घ्यायचा. सगळ्यांना बोलवून घेईल, त्याच्या या भडक डोक्याची तिला भीती वाटत होती. घरात एक ठीक आहे, माणसं मायेची असतात. त्याचं म्हणणं पटलं नाही तरी ऐकून घेतात, गप्प बसतात. पण बाहेरची माणसं कशी गप्प बसतील? खुद्द त्याचे मित्र बाबू, रामकिशन, शंकर त्याला भरीला पाडत आणि आपण तमाशा बघत बसत. ते कळ लावून देत, हा भांडत राहील. ते हसत गंमत बघत असत. गावात त्याच्यापायी बारीक सारीक भांडणं होत. लोक मग यालाच पाण्यात बघत, याला दारू पास तमाशाच करत बसत आणि सावधपणे बाजूला राहत. ते संपतला कळत नव्हतं. संपत सगळ्यांच्या वतीनं भांडत राही, वाईटपणा स्वतःकडे घे. सिल्लोडला लागून 15 मैलांवर यांची शेती होती. शेतात एक बरी अशी विहीर होती. विहिरीवर मोटार बसवली होती. 4 एकर ऊस लावला होता. शिवाय गहू, मका, हरभरा, ज्वारी होई. घरापुरती होऊन बाजारातही जाई. वर्ष सुखात जाई. काही कमी पडत नव्हतं. काळीभोर ढेकळाची जमीन काळी आई, ती सगळ्यांचं पोट भरी. ह्याच शेतातून नागाची जोडी फिरत असायची. त्यातल्या नागाला गोपाळकाकांनी मारलं आणि नागिणींनी त्यांचा घोट घेतला. जीव लावून डंख केला. त्यांची पिदावळ शेतात होती. ती कुणाला दिसत. कुणी कधी पाहिली तर सांगे, आज नाग नागिणीची क्रीडा पाहिली. नागाला नैवेद्य दिला जाई. नागपंचमीला दूध, लाह्या लिंबाच्या खाली ठेवून येत. शेतात दुसऱ्या दिवशी पाहिलं तर दुधाची वाटी रिकामी दिसे आणि ओंजळभर लाह्यांतला कणही दिसत नसे. सर्वांचा असा समज होता की रात्री नाग आणि त्याचा परिवार या लिंबाच्या झाडाखाली येऊन आपल्यासाठी ठेवलेल्या नैवेद्याचा स्वीकार करतात. स्वतःचं सोयीस्कर समाधान माणसं करून घेऊन सुखी असतात.
दंतकथेत कल्पना जास्त आणि सत्य कमी असतं असं म्हणतात, तशी स्थिती होती. पण हे सगळं होत होतं, ती ऐकत आली होती. शकुंतलाला नागाची प्रचंड भीती वाटायची. नुसतं नागाचं चित्र पाहिलं तरी ती हापकून जायची. कुणी बोलता बोलता नागाच्या कथा कहाण्या सांगायला लागलं की तिच्या पायाखालची जमीनच हादरून जाई. गणपतचं तसं शेताकडे फारसं लक्ष नव्हतं, पण संपतची मात्र रोज एखादी चक्कर असे शेतात. कधी उठल्या उठल्या तो चहा न्याहारी करून शेतात जाई, ते 3-4 वाजता घरी परत येत असे. कधी शेतासाठी खतं बी बियाणं आणायचं असलं तर शेतातून परस्पर स्टँडवर जाई, तिथून थेट औरंगाबादला. कुणाही हाती वाड्यावर निरोप येई, मालक औरंगाबादी गेल्यात, रातच्याला येतील. मग कधी तो रात्री 10च्या पुढे येई किंवा एखादा सिनेमा टाकून पहाटे येई. आला की दूध भाकरी खाऊन झोपून जाई. 10च्या पुढेच उठे. मग तिथून त्याचा पुढचा दिवस सुरू होई, तोही थोडा आळसावून आणि रमत-गमत. शकुंतलाला आठवलं त्यांचं नुकतंच लग्न झालं होतं. त्यांनी तिला असाच आग्रह करून औरंगाबादला जीपमधनं नेली, गावभर फिरवली, साडी घेऊन दिली, हॉटेलात जेवायला नेलं. सिनेमा बघून दोघं रात्री 10च्या पुढे घरी परतली. संपतनंच तिला औरंगाबादला नेली होती, त्यामुळे घरातले कोणी काही बोलले नाहीत, पण सगळे दुसरा दिवस तिला न्याहाळत राहिले, अगदी कौसल्यासकट. सासूनं विचारून घेतलं, इतकं काय काय केलं दिवसभर? कुठं कोणाकडं गेलता काय, का उगाच हिंडत राहताव? विचारणं सरळ नव्हतं. शकुंतला त्या दिवसभरात आपण काय केलं, यापैकी काय सांगावं आणि काय वगळावं याचा विचार करत होती. तिला अजून खाली बघत म्हणाली, आम्ही हाटीला जेवलो आहे, सिनेमा बघितला, यांनी मला लुगडं बी घेतलं. नको नको म्हणत होते तरी बी घेतलं. घरात काय कमी लुगडी आहेत का? बरं झालं की मजा केला होते. घरची आठवण झाली म्हणावं. पैसा लागतो बाई मजा कराया. 500 रुपये तरी ओढवले असतील की. सासूनं पैशाचं नाव काढलं तेव्हा ती भानावर आली. प्रत्येक ठिकाणी तो खिशातल्या पाकिटातनं 100-100च्या नोटा काढायचा. ती त्या नोटांकडे बघत राहायची. तिला इतक्या नोटा बघायची सवयच नव्हती. तसा तिच्या पैशांशी संबंध फार कमी यायचा. माहेरी आबा होते, सखाराम होता, शिवा होता. तेच दुकानात जात, काय पाहिजे ते घरी आणत. सणाला कपडे होत, पंचमीला बांगड्या, रिबिनी, मेहंदी होई. आबा कुठे गेले की खायला लाडू, शेव चिवडा आणत. गावातल्या आठवडी बाजारातनं बोरं पेरू आणत. तिला पैसे घेऊन बाजारात कधी जायला लागलं नाही. तिलाच काय, कलावतीलाही किंवा विमललाही. तिने मनाशी ठरवलं की सासू म्हणते ते बरोबर आहे, पैसा लागतो, आपण नाही म्हणायचं. आणि तेच तिला सुचलेलं नव्हतं. त्यांनी विचारलं, काय मजा आली का नाही शहरात? सिनेमा कसा वाटला? हिमालय की गोद में? ती कावरी बावरी झाली. मजा आली की, पर पैसे लागले असतील ना? काय नोटा काढत होता हो तुम्ही खिशातनं? इतकं कशाला खर्च करायचं? मजा करायसाठी खर्च करायचे. मजा करायची ना, पैशाचा विचार करायचा नाही. मजा म्हणजे मजा. त्याने तिला जवळ ओढली. तो तिच्या अंगावरनं हात फिरवायला लागला, तसे पैशाचे हिशोब तिच्या मनातनं हळूहळू हद्दपार झाले. सुखाचे, समाधानाचे वारे व्हायला लागले. हिशोबी गणितं विसरली गेली. त्याच्या स्पर्शानं तिच्या शरीरावर सुखाची कमळं निर्माण झाली. भोवऱ्यात गुंतून जावं तशी ती सुखाच्या आत आत सरकत गेली. मनानं चहूअंगानं सुख लपेटून घेतलं. त्याला शरीर सुख देता देता तीही तृप्त होऊन गेली होती. सुखदुःखाचे रंग दाखवत दिवस संपत होते, पण फार मोठं दुःख नसे, अगदी जीव गळाटून जावं तसं. त्या प्रकारचं देणीघेणी, मानापान, त्यांची गणितं मांडून माणसं आपल्या भावभावांना त्याच्याशी जोडून टाकतात आणि दुःख वाटून घेतात. हा असंच का वागला, तो तसंच का म्हणाला, त्याचं ते चुकलं, असे निष्कर्ष काढतात आणि त्यातून समाधान मिळवतात. विमलाचं लग्न झालं. माणसं फारशी श्रीमंत नव्हती, पण बरी होती. कष्ट करून जगत राहणारी होती. शकुंतलानं विमलाच्या नवऱ्याला लग्नातच पाहिलं. तिला जोडा चांगला वाटला. जोडीनं उभा राहिला तर मन चुकचुकणार नाही असा. विमलचा नवरा तरुण होता, नाकीडोळी बरा होता, हाडापेरानं ठीक होता. पण कलावतीच्या किंवा शकुंतलाच्या नवऱ्या इतका देखणा नव्हता. श्रीमंत घराचं तेज घरातल्या तरुणांच्या चेहऱ्यावर उमटून गेलेलं असतं. सुखाचा एक शांत शीतल रंग तनामनावर समोरच्याला जाणवत असतो, अगदी सहजपणे. काही मनात न आणताही शकुंतलाला वाटलं, आपण दिसण्याव का इतकं मनात आणत बसलो? तो विमलाशी नीट वागला म्हणजे झालं, तिला मारझोड केली नाही म्हणजे मिळवली. विमलाचं लग्न होऊन 4 महिने उलटले नसतील तर एक दिवशी शिवा पळत तिच्या घरी आला. शकुक्का शकुक्का म्हणत आला.
शकुंतला समोर आली, त्याला जवळ घेतलं. त्याचं आतून घाबरून जाणं तिला एकवटून गेलं. तीही घाबरली. तिने त्याला अगोदर जवळ घेतलं, पोटाशी घेतलं, त्याचं घामेजलेलं कपाळ आपल्या पदराने पुसलं आणि विचारलं, काय झालं रे शिवा? असा का पळत आला बाबा? आका, आई पडली जोत्यावरनं चक्कर येऊन, कपाळाला मार लागलाय, रागात येते. तू चल की, आबा नाहीत घरात आणि सखाराम औरंगाबादला गेलाय. घरात वडील नाही, भाऊ नाही आणि आई चक्कर येऊन जोत्यावरनं पडली. किती काय लागलंय कळत नव्हतं. तोपर्यंत कौसल्या तिथे येऊन उभी होती. नागेश तिच्या कडेवर होता. कौसल्या म्हणाली, शकुंतला चल आपण जाऊ. घरात कोणी नाही, काय किती लागलंय कुणाला ठावं? घरात संपत नव्हता, गणपत नव्हता. सासू गावातल्या चुलत बहिणीकडे गेली होती. सासरा बैठकीत झोपला होता. अगं पर सांगायचं कुणाला? कसं जायचं हो बाई? शकुंतलानं भीतभीत विचारलं. अगं मामासनी उठवू सांगू, असं करता असं होतंय, ते काय थोडंच नाही म्हणणार आहेत का? चल ग पोरगा असे नाहीतवर आलंय, जाय पाहिल. मामंजी, ओ मामंजी. शकुंतलानं सासऱ्यांना हाक मारली. त्यांना शिवानं सांगितलं आणि म्हणाली, मी ह्याच्या संगती जाऊन येते, काय किती लागलं माहिती नाही. कौसल्याच्या कडेवर नागेश, शकुंतला आणि शिवा भराभरा निघाले. 15 मिनिटात घरी पोहोचले. वाड्याचं दार लोटून मंडळी वाड्यात आली. चंद्राबाई ओसरीलाच आडवी झाली होती. डोळे मिटले होते. शकुंतला गपकन आईजवळ बसली. तिला काय, कुठे, कसं आणि किती लागलंय ते बघायला लागली. चंद्राबाई ग्लानी येऊन डोळे मिटून पडून होती. तिने एकदा पापण्या उचलून कोण आलंय ते डोळे उघडून बघितलं. शकून तू आहे वय, असं म्हणाली आणि डोळे मिटून घेतले. कपाळाला तर लागलं होतं, पण उजव्या पायाचा अंगठा, त्याची धार थांबत नव्हती. अंगठ्याजवळ रक्ताचं थारोळं झालं होतं. ते लक्षात येतच कौसल्या आणि शकुंतला घाबरल्या. डोळे विस्फारून दोघी एकमेकींकडे बघत राहिल्या. कौसल्या म्हणाली, शकुंतला हळद लावून बघायचं का? त्यांनी रगत येणं थांबन. शकुंतला आत गेली. हळद कशात आहे, कुठे ठेवली आहे ते बघायला लागली. 2-4 डबे शोधल्यावर तिला ती सापडली. वाटीत हळद घेऊन ओसरीला आली. अंगठा ठेचावा तसा फुटला होता. हळद दाबून दाबून धरून रक्त येणं थांबत नव्हतं, पण कमी झालं. रक्त वाहून गेल्यानं चंद्राबाईला भोवळ आली होती. ती ओसरीवरनं खाली अंगणात उतरताना कशी कुठे ठेच काढून पडली हे तिलासुद्धा आठवत नव्हतं. आणि तिच्या या अशा अवस्थेत तिला काही विचारणं शक्य नव्हतं. शिवानं पेल्यातनं पाणी आणलं. तिला पाणी पाजायला सुरुवात केली. तेवढ्यात ज्ञानोबा वाड्यात आले. शकुंतला, तिची जाऊ यांना बघून हादरले. थोड्याच वेळात झाला प्रकार त्यांच्या लक्षात आला. प्रसंगाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं. ते शकुंतलाला म्हणाले, बरं झालं तू आली. हे एकटं लेकरू काय करणार होतं? मी जातो, हातगाडी आणतो शेख मामाची. हिला दवाखान्यापत्र चालणं जमणार नाही. हातगाडी हिला बसवू काय? मी हिला दवाखान्यात नेतो. दवापाणी जोरदार करायला लागन. थोड्याच वेळात ज्ञानोबांनी शेख मामांकडनं हातगाडी आणली. सोबत शेख मामा आला. चंद्राबाईला चादर टाकून त्याच्यावर झोपवलं. मामू गाडी ढकलत निघाला. तसा दवाखाना गावात होता, पण अशा स्थितीत चालत दवाखान्यापर्यंत जाणं चंद्राबाईला शक्य नव्हतं. रक्त व्हायचं कमी झालं होतं, पण अंगठ्यावर दाबून धरलेला कपडा ओलसर होतच होता. दवाखान्यातून आईवडील परत येईपर्यंत शकुंतला आणि कौसल्या थांबल्या. 10-12 वर्षाच्या शिवाला एकट्याला वाड्यावर सोडून त्यांचा पाय घरी जायला निघेना. शेख मामूच्या हातगाडीवरनं तासाभराने चंद्राबाईला घरी आणलं. तिला इंजेक्शन दिलं होतं. अंगठ्याला पट्टी मारली होती. त्या बँडेजवरच्या पट्टीवरही लाल रक्ताचा डाग होताच. चंद्राबाईला झोपेची गोळी दिली असावी किंवा पेन किलरचं इंजेक्शन. ती गाढ झोपून गेली होती. तिला पलंगावर झोपलं. सगळे चिंतेत होते. हे असं मध्येच काहीतरी घडून गेलं. शकुंतलाने विचारलं, आबा चहा करू का? तोंड कसं झालंय तुमचं? डॉक्टर काय म्हणला? काय जखम खोल झाली म्हणत होता. जापायला पाहिल सांगत होता. ताप येईन म्हणला. कर चहा कर, तुम्ही दोघी बी घ्या. नाही आम्हाला न ग, तुम्हाला पाहिजेल का? तुम्हाला पाहिजे ना असेल तर करते. ही काय वेळ आहे का चहा पाणी घ्यायची? तरीही शकुंतलानं चहा केला. सर्वांनी घेतला. शिवाला चहाबरोबर बिस्किटं दिली. शकुंतलाच्या चहाच्या कपात आपलं बिस्किट बुडवून नागेशनेही 2 बिस्किटं खाल्ली. थोडं थांबून दोघी घरी परत आल्या. औषध पाणी करून इंजेक्शन देऊन चंद्राबाईच्या अंगठ्याची जखम भरून येत नव्हती. 1 दिवसाआड हातगाडीवरनं तिला दवाखान्यात न्यायला लागत होतं. तिला चालणं शक्य नव्हतं. जखम ओलीच नव्हती तर खोल जात चालली होती. पाय सारखा दुखायचा, ठणकत राहायचा. जांघेत त्याचं अवधान आलं होतं.
सगळे तसे चिंतेत होते. घरी काम करणारं बाई माणूस नव्हतं. महिना 15 दिवस येऊन राहील असं कोणी रिकामंही नव्हतं. तशातच 8-10 दिवस विमल येऊन राहून गेली. विमल आली तेव्हा शकुंतला निश्चिंत होती. शकुंतलालाही आता 7वा महिना लागला होता. पोट जड वाटत होतं. हालचाल जलद गतीनं होत नव्हती. तिची घरातली कामंही संपत नव्हती. फार नाही तरी होईल तेवढी मदत तिला कौशल्याला करावी लागे. निवडून दे, वाटून दे, चाळून दे, मध्येच कोणी आलं चहापाणी कर. जमेल तेव्हा 1-2 घंटे आईकडं जाऊन बसून यायची. तिथली खबरबात घ्यायची. सगळा दिवस व्यस्त जायचा. रात्री पार दमून जायची. शिवाय दमली तरी अंथरुणावर पडल्या पडल्या झोप थोडीच येते. कधी नागेश तिला झोंबे, तुझ्याच मांडीवर मला घेऊन थोपट, असा त्याचा आग्रह असायचा. त्या बालमनाला हिची अवस्था काय कळणार? ते त्याचं काही कळायचं वय थोडंच होतं. अशावेळी शकुंतलाला वाटायचं संपतनं थोडं बाहेरचं काम आटोपून लवकर घरी यावं, नागेशशी खेळावं, आपल्याशी बोलावं, आपल्या तब्येतीची चौकशी करावी, आपल्यासाठी फळं बिस्किटं आणावीत. नागेशला रोज एक फुगा हवा असे, तो त्याने आठवणीने आणावा. फुगा फुटण्याचा फट्ट असा आवाज नागेशला फार आवडत असे. थोडा वेळ फुग्याशी खेळून झालं की तो हळूच कोणाचं लक्ष नाही असं बघून फुगा जोर लावून हातानं दाबे आणि फट्ट असा आवाज करून फुगा फोडे. फुगा फुटला, त्याचे तुकडे आसपास विखरून पडले की तो समोरच्याला घाबरून विचारे, माझा फुगा कुठे गेला? कसा फुटला सांगा की. यावर शकुंतलाला नेहमीच हसू येई, गंमत वाटे. याला खरंच कळत नाही का आपणच हातानं दाब देऊन फुगा फोडलाय? का नाटक करतोय हो? सगळेजण आम्हाला काय ठावं, फुगा तुझ्याच हातात होता, तूच खेळत होता ना फुग्याशी, असं काहीतरी बोलत राहत. चंद्राबाईवर डॉक्टर कुलकर्णी इलाज करत होते. सरकारी दवाखान्यात एक दिवसाआड जखम पुसून धुवून पुन्हा पट्टी बांधणं चालू होतं. माडीवर शकुंतला जेवून नागेशला पुढ्यात घेऊन पडली होती. डोळ्यावर पेंग येत होती. नागेशला झोपच लागली होती. तेवढ्यात कौशल्या घाईघाईनं तिच्या माडीचा जिना चढून आली आणि म्हणाली, शकुंतला, व शकुंतला, डोळा लागला का बाई तुझा? डोळ्यातली झोप दूर करून शकुंतला उठून बसली. तिला पटकन उठूनही बसता येईना, कारण नागेशनं तिच्या अंगावर आपला एक आणि पाय टाकला होता. शिवाय तिची स्वतःची अवघडलेली अवस्था. का व बाई, काय पाहिजे? शकुंतलाने विचारलं. अगं खाली चल, साकारामांशी वाळत काहीतरी आहे. अक्काला आबानी बोलवलंय सांगतायत. चल बरं खाली, ठेवू त्याला इथं. झोपलाय तो, काय घाटका भरत पाडणार नाही पलंगावरनं खाली. दुपारचे भाऊ आलेत आपल्याला भेटायला म्हणताच तिचं धाबं दणाणून गेलं. काय झालं असेल? कशासाठी भर दुपारची ही मुलं आपल्याकडे आली आहेत? तिच्या मनात आलं, आईची तब्येत तर बरी आहे ना? ती माडीवरनं खाली आली तर ओसरीला सखाराम शिवा अवघडून उभे होते. खाली बसायचंही त्यांना भान नव्हतं. तिथे सतरंजी अंथरली होती. 2 खुर्च्या भिंतीला टेकून मांडल्या होत्या. शकुंतला नजरेला पडताच सखाराम पुढं आला. शकुंतलाच्या थेट पुढ्यात आला. कावऱ्या बावऱ्या नजरेनं म्हणाला, अक्का, आबानी तुला आत्ता बोलवले, घेऊनच ये म्हणला, येतीस ना? अरे पर काय झालंय? अगं आईची तब्येत खालवली. डॉक्टर कुलकर्णी म्हणतात त्यांना आता औरंगाबादला घाटीत न्या. पाय तिचा अजून सुजलाय, येते का? कौशल्या तिथेच होती. ती म्हणाली, शकुंतला जा, भाऊ आलेत ना तुझे, जा. मामीला सांगेन मी उठल्यावर काय ते. आणि नागेजवळ मी बसते, तू जाऊन ये. शकुंतला तिच्या जवळ आली. तिचे डोळे भरून आले. बाई, काय करू हो, तुम्ही माझ्या मनातलं लय वळखता, कसं जमतो तुम्हाला? कौशल्याने तिला आधार देत पाठीवर थोपटलं. तेवढ्यालाही शकुंतलाला धीर आला. इथली आपल्याला काळजी नाही असं वाटून गेलं तिला. सखाराम आणि शिवाच्या पाठोपाठ ती माहेरी निघाली. काय 15-20 मिनिटांचा रस्ता. थोडा आडवाट वळसा घालून गेलं की अजून 2-5 मिनटं कमीच. 7वा महिना, डोक्यावरून मनात विचाराचं ओझं. तिची पावलं भरभर पडेनात. तिचे भाऊ 4 पावलं चालून जायचे, मागे वळून कुठवर आले बघायचे, थोडं थांबायचे, वळून पुन्हा चालायला लागायचे. शेवटी सखाराम शिवाला म्हणाला, शिवा तू पळत सुट, आबांना सांग अक्का रस्त्यात येते. मग शिवा पळत सुटला झिंगाट. शकुंतला वाड्यात आली. शेजारच्या पाटील मामी, लक्ष्मी काकू चंद्राबाईजवळ बसल्या होत्या. शकुंतला आलेली बघून त्यांना हुश्य झालं. त्या चंद्राबाईपासनं थोड्या दूर सरकल्या. शकुंतला चंद्राबाईजवळ बसली. आईच्या चेहऱ्याकडे पाहायला लागली. तिचा बदलत गेलेला रंग, सुकत गेलेली कांती तिच्या लक्षात आली. या साखरेच्या बिमारीच्या कळल्यापासून तिने हाय खाल्ली होती. आता काय माय माझं जगणं, 1-2 वर्षाचं, हे दुखणं लय वांगाळ, ती येता जाता समोरच्याला म्हणायची.
या दुखण्यामुळे आपल्याला आतून कीड लागली आहे, आपण आतून वाळत सुकत चाललो आहे, ही तिची धारणा होती. एखाद्या गोष्टीचा जसा तुम्ही स्वीकार कराल तसा त्याचा तुमच्या तनामनावर परिणाम होतो, अगदी नकळतपणे. ज्ञानोबा आतून आले. त्यांनी शकुंतलासाठी पाणी आणलं होतं. मामी आणि काकू म्हणाल्या, आता आम्ही येत आहो, आता शकून आली, बसन इथं. पुन्हा लागन तवा बोलवा, आम्ही येतो. ज्ञानोबा डोळे मिटून पडलेल्या चंद्राबाईकडे बघत म्हणाले, अगं कुलकर्णी, डॉक्टर म्हणतोय यांचा विलाज आता इथं होत नाही. हिला औरंगाबाद न्या घाटीत, उशीर करू नका. पुढचा विलाज जल्दीनं सुरू करा. त्यांनी दोन्ही हातानं डोकं धरलं, हलवलं, खाली जमिनीकडे नजर लावून उदास बसले. शकुंतला म्हणाली, आबा मी आई येऊ का सांगती? काही हसणी नेत आहे. कोणीतरी संघ पाहिजे. तुम्ही एकटं तरी काय करता? आणि साखा शिवा काय फार मोठे नाहीत. कला कळवलं का? भाऊजी येतील का बरोबर विचारून? विचारलं नाही गं, पण सोयरीला का क्वाड्यात टाकावं असं वाटतं. त्यासनी बी पंचायतच की, आहे का नाही? मग आबा मी येते, तुम्ही माझी फिकर करू नका. बाई आमच्या नागेशला सांभाळतील, त्यांचा जीव आहे त्याच्यावर. मामी बी आहेत. बघू ठरवू काय तर. परवा सकाळच्या बसनं जावं म्हणतो. थोडे पैसे येणार आहेत एकाकडनं, ती पण व्यवस्था होईल. पायका तर पाहिजेल ना. कसा दवापाणी देतात माहिती नाही, किती दिवस राहावं लागन ठावं नाही. स्वतःशी बोलावं तसे ज्ञानोबा बोलत होते. शकुंतला आत आली. तिने सगळ्यांसाठी चहा केला, सगळ्यांना दिला. दिवस मावळत आला. आईचा डोळा काही उघडला नाही. ती झोपली नव्हती, पण ती ग्लानीत होती. मनाचं खचणं देहानं पेलून धरलं होतं, याचा तो प्रत्यय होता. शकुंतला म्हणाली, काय करायचं शिवा? भाकऱ्या कालवण? काय खाल्लं सकाळी? काय आबाने तांदूळ चढवले, पिठलं भात खाल्लाय. पण अक्का आता भूक लागली. भाकरी भाजी करून जाती का तू? त्यांनी तसं विचारतात शकुंतलाचं मन भडभडून आलं. तिने त्याला पोटाशीच घेतला ओढून. लेकराची आई आजारी असली की लेकराची खाण्याची किती दैना होते तिला माहिती होतं. कांद्याची डाळ घालून भाजी 5-6 भाकरी केल्या. रात्र झाली. ती सखारामला म्हणाली, भाऊ सोबत ये. मी एकटी घरी गेले तर त्या लोकांना नाही चालणार. मला रस्ता ठाव नाही का? पर ज्ञानोबा म्हणाले, बरं झालं बोलली ते. एकलं कसं धाडू तुला? शिवा सखाचा बहिणीला सोडून या आणि वाटत गमत बसू नका. शकुंतलानं निघताना पुन्हा एकदा आईजवळ बसून घेतलं. तिचा हात हातात घेतला. आई अशी हळू स्वरात हाक मारली. चंद्राबाईने डोळे उघडले. तिच्याकडे बघून हसली. ती म्हणाली, कवा आलीस ग माय? आणि काय खाल्लं पिल्लं का नाही, का तशीच निघाली? कुक्कू लावून घे कोणाड्यातल्या करंड्यातनं. काय तिने सांजला लक्ष्मी घरी आली अशी जाऊ न ग. शकुंतलानं आईचा हात सोडला. कोनाड्याकडे गेली. करंड्यातून लाल भडक कुंकू चिमटीत घेतलं, स्वतःच्या कपाळावर टेकवलं. तिच्या मनात आलं, या 5 वर्षात आपलं लग्न झाल्यापासून कधीही माहेरी आलं की निघताना थांबग पोरी करून आई उठायची, कोनाड्यातल्या करंडा घ्यायची, तिच्या कपाळावर कुंकू लावायची, तिच्याकडे बघून तृप्तपणे म्हणायची, सुखात राहावा. शकुंतलाला आत्ता हे सगळं जाणवलं. डोळ्याच्या कडाशी पाणी जमून गेलं. श्रोते हो, हा होता आजचा भाग वृंदा दिवाण लिखित भुजंग या कादंबरीचा. पुढचा भाग उद्या ऐकूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.